आज मी माझ्या माहेरी गेले पाहुणचार खायला. तर माझ्या भाऊजाईनं सर्व तयारी केलेली होती मी जायच्या अगोदर. तर थोडं मी तिला मदत केलेली आहे. हे बघा, हे वडे आहे, आमच्याकडे वडे म्हणतात त्याला. तळून राहिलेली आहे वडे, बेसन पिठाचे वडे म्हणतात त्याला. आणि मी मशीनमधून काढायला तिला थोडी मदत करून द्यायली. याला आम्ही अप्पालू म्हणतात. अप्पालू आणि वडे दोन्ही प्रकारचे केलेले आहे. मी मशीनमध्ये काढून द्यायली तिला. मी जायच्या अगोदर तिचा स्वयंपाक झालेला होता, तरी मी थोडीशी मदत केलेली आहे तिला. पाहुणचार खायला गेले होते मी. हे वडे आहे, भरड्याचे वडे म्हणतात त्याला आम्ही. मी करून द्यायला तर तिने तळून काढलेले आहे. बऱ्याच दिवसांनी मी माहेरला गेले होते. माझी आई वारल्यापासून मी गेलेच नव्हते. 6 महिन्याच्या नंतर गेलेले आहे मी. तर मी पाहुणचारालाच गेले होते. छान माझं स्वागत केलेलं आहे भावानी आणि भावजाईनी. एक 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 टाकायले. स्वयंपाकही बऱ्याच रंगाचा केलेला आहे तिने. चपाती करायली. छान प्रकारे तिने मला छान जेवू खाऊ घातलं. नंतर मी घरी पण आलेले आहे वापस. छान स्वयंपाक बनवते माझी भावजाई. ही भावाची मुलगी आहे. वाढायली ती ताटामध्ये जेवण वाढायली आम्हाला. वालाच्या शेंगाची भाजी, ताकाची कढी, अप्पालू, वडे, भाजी केली. पंचामृत, मुगाची डाळ भाजी, सर्व प्रकारचं तिने स्वयंपाक केलेला होता. आणि गरम गरम पोळी करून वाढली आम्हाला. आम्ही अप्पालू म्हणतात, पण महाराष्ट्रामध्ये त्याला घारगे असं म्हणतात. गोड घारगे असते गव्हाच्या पिठाचे. चपाती पण छान लाटायली भावजाई. हे त्यांचं घर आहे. मी ब्लॉग बनवलेला आहे काल. त्यांचे देव आहे आणि त्यांना छोटंसं दुकान आहे किराणा. गावातलं वातावरण आहे. गावामध्ये राहतात त्यांनी. हे वालाच्या शेंगा आहे. शेवंतीला फुलं लागलेले आहे. गरम पाण्याची चूल. आणि हे बघा त्यांचं गाव. असे बाहेर कपडे वाळू घालतात त्यांनी. बस खेड्याचं वातावरण आहे पूर्ण.